नमस्कार. कादंबरी जीवलगा भाग 36. लेखक अरुण व्ही देशपांडे. येणाऱ्या रविवारी हेमूच्या गावी मामा मामी आणि एक फॅमिली त्यांच्या मुलीला घेऊन येणार आहेत हे कळल्यापासून हेमू आणि नेहा दोघांचा मूड गेलेला होता. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे दोघेही ऑफिसला आले. थोड्या वेळाने हेमू नेहाला म्हणाला, हे बघ, मी काय म्हणतो ते शांतपणे ऐकून घे आणि तू अजिबात अपसेट होऊन जाऊ नको. तुला असे पाहून माझा निर्धार डळमळू लागतो. नेहा म्हणाली, हेमू, काहीतरीच टेन्शन आलं आहे हे. किती छान पार्टी झाली आपली, किती खुश झालो होतो आपण सगळे, पण तुझ्या मामाचा फोन काय आला आणि आपल्या आनंदावर विरजण टाकून गेला. हेमूने नेहाला समजावीत म्हणले, तू अशी टेन्शनमध्ये येऊ नकोस, कंट्रोल कर जरा. मला सुद्धा कसे तरीच वाटते आहे. त्या दिवशी मामाला बोलून काय बसलो मी, सगळा गोंधळ निस्तरने आलाय आता. त्याशिवाय दुसरा उपाय नाही आहे. गावाकडे गेल्याशिवाय हा प्रश्न सुटणारा नाही आहे नेहा. म्हणून मी काय ठरवले आहे ते तुला सांगतो, लक्षात असू दे तुझ्या. तो म्हणाला, मी शुक्रवारी रात्रीच्या ट्रेनचे रिझर्वेशन केले आहे. शनिवारी घरी गेलो की अगोदर आई आणि बाबांना आपल्याबद्दलचे सगळं सांगतो आणि मग मामाला फोनवर बोलतो. त्याने रविवारी नेमके काय आणि कसे ठरवले आहे याची माहिती घेतो आणि मग ठरवतो त्याला कसेनी काय उत्तर द्यायचे. हेमूचे ऐकून घेत नेहा म्हणाली, हो, हे असेच ठीक आहे. उगीच घाईनी गडबड करून त्या भरात भलतेच काही बोलून बसलास तर अजून गोंधळात भर पडायची. तू शांतपणे आणि धीराने वाग आणि बोलण्यावर कंट्रोल ठेव. सगळ्यांचे ऐकून घे, लगेच इरिटेट होऊन उलट काही बोलून बसू नकोस. हे बघ नेहा, तिकडे काही म्हणजे काहीही होऊ, आपल्या नात्यात या गोष्टींनी काही म्हणजे काहीच फरक पडणार नाही आहे. काय होईल आता पुढे या भीतीने आणि कल्पनेने हातपाय गाळून बसू नको. तिचा हात हातात घेत हेमू म्हणाला, नेहा, आय लव्ह यू. तुझ्यावर माझे प्रेम आहे आणि ते नेहमीच राहील. विश्वास ठेव माझ्यावर. हेमूकडे पाहत नेहा म्हणाली, यस, तुझ्या प्रेमाबद्दल माझ्या मनात कधीच शंका नव्हती आणि नसेल. हेमू, आय लव्ह यू फॉर एव्हर. भीती फक्त एकच वाटते, इतक्या प्रतीक्षेनंतर मला हवे तसे प्रेम मिळाले आहे. आता हे सुख नशिबाने आपल्यापासून हिरावून घेऊ नये. हेमू म्हणाला, ए वेडाबाई, असे काही होणार नाही. मी तुझा, तू माझी, असेच असेल नेहमीसाठी. तू मला धीर द्यायचे सोडून तुझ्या अशा बोलण्याने जास्तच घाबरवून टाकते आहेस. प्लीज असे नको ना करू. हेमूच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून नेहा म्हणाली, असे काही नाही रे, उलट तू या कठीण प्रसंगातून नक्कीच मार्ग काढशील याचा मला विश्वास आहे. तू निश्चिंत मनाने जाऊन ये आणि शांतपणे सगळ्या गोष्टी कर आणि मला अपडेट देत जा. माझे सगळे लक्ष तुझ्या अपडेटवरच असणार आहे. माझा जीव टांगणीला लावू नकोस, कळाले ना. नेहाच्या डोळ्यात पाणी तरळते आहे की काय या कल्पनेने हेमू अधिकच बावरून गेला. मनात तो म्हणाला, नेहा आतून खूपच घाबरून गेली आहे. आता हा विषय इथेच थांबवला पाहिजे. आणखीन एक सांगतो नेहा, मला सोमवारची रजा घ्यावी लागणार आहे, कारण रविवारी रात्री निघून सोमवारी ऑफिसमध्ये वेळेवर मी येऊच शकत नाही. त्यामुळे गावाकडे गेलो की मी नेहमीच सोमवारी न येता मंगळवारी येत असतो. हे पण तुला सांगितले पाहिजे, नसता तुझ्या डोक्यात अजून एक भुंगा शिरायचा. का बरे हा थांबला असेल? नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला असणार. हेमूने आपल्याबद्दल सांगितल्यावर मामा आणि मामी विरुद्ध हेमूचे आईबाबा यांच्यात वाद भांडण वगैरे तर झाले नसेल ना. लांबलचक बोलणे ऐकून नेहाला हसू आले. ती म्हणाली, बापरे, किती स्टडी केले आहेस रे माझी. ओ माय गॉड. मी कबूल करते की आज रविवारी निघालो नाही, उद्या निघणार आहे असे तू सांगितले असतेस आणि मग या नेहाच्या मनात तू आत्ता जे जे बोलून दाखवलेस ना, अगदी तसेच विचार सुरू झाले असते आणि तू येईपर्यंत मीच माझे डोके खात बसले असते. हे मला माहिती आहे नेहा, इतक्या दिवसाच्या सहवासात तुला असे थोडेफार तरी नक्कीच ओळखले आहे मी. नेहाने मोठ्या प्रेमाच्या नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणले, राजा, असेच भरभरून प्रेम कर रे नेहमी तुझ्या या वेड्या नेहावर. लव्ह यू हेमू. तिच्याकडे पाहत हेमू म्हणाला, आपला प्रेमाचा एपिसोड इथेच थांबूया आता. मी सोमवारी नाही आहे, सो ऑफिसची सगळी कामे
माझ्या नंतरच्या माणसाला सांगावी लागतील आणि तू त्याला मदत करशील. मी जाऊन येतो, मोठा राऊंड करून येतो. माझी सुट्टी मी विनाकाळजीत घालवू शकेन. हेमू निघून गेला आणि नेहा विचार करू लागली. हा हेमू मनाने खरंच आपल्यापेक्षा खूपच कणकर आहे. स्वतःला कंट्रोल करणे त्याला किती सहजपणे जमते. याला त्याचे असे वागणे पाहिले की वाटते भलत्या सलत्या कल्पना करून घाबरून जाण्याचा आपलाच स्वभाव आपल्याच आनंदात आडवा येत असतो. हे असे बरोबर नाही. हेमूला वाटले पाहिजे की त्याची नेहा त्याच्या मागे भक्कमपणे उभी असणार आहे. असे वाटले तरच तो कितीही कठीण प्रसंगातून सही सलामत बाहेर पडू शकतो. तेवढी समजदारी हेमूच्या मनात आणि विचारात नक्कीच आहे. हेमूच्या स्वभावातील अनेक पैलू आपल्या गेल्या कितीतरी दिवसापासून आपण पाहत आलेलो आहोत आणि हेमूसाठी आपण अनुरूप आहोत हे ठरवणाऱ्या मधुरिमा दिदीने खरेच खूप मोठे उपकारच केले आहेत. पण तिला याबद्दल सध्या काहीही सांगायचे नाही आहे हे तर आपण पक्के ठरवले आहे. त्यामुळे आपली लव्ह स्टोरी फक्त आणि फक्त सोनिया अनिता याच दोघींना माहिती आहे. सगळ्यांना सांगण्यासाठी अजून थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यात आता हे टेन्शन आली मनावर. हेमूच्या मामाने कधी नव्हे ती त्यांच्या भाच्यासाठी पोरगी पसंत करून ठेवीत. आता फक्त हेमूला हो म्हणायला लावायचे म्हणजे अगदी लग्नाचा बार उडवून द्यायचा. असाच तयारीने रविवारी हेमूचे मामा आणि मामी हेमूच्या घरी येणार आहेत आणि त्याआधीच हेमू मामांना खरी गोष्ट काय आहे ते सांगणार आहे. बापरे, काय होईल? कल्पनेने नेहाचे मन भीतीने थरथरत होते. मनात प्रार्थना सुरू झाली होती. हे अंबाबाई, या ठिकाणी या कठीण प्रसंगातून सुखरूप सुटका कर. हेमूला घेऊन मी तुझ्या दर्शनाला येईन. कुलदेवी अंबाबाईच्या पायी असे मनोमन साकडे घातल्यावर नेहाच्या मनाला बराच धीर आलाय असे वाटत होते. ऑफिस सुटेपर्यंत हेमूची आणि तिची भेट होऊ शकणार नव्हती. त्याचाच फोन आला. नेहा, तू तुझी वेळ झाली की घरी जा. माझी वाट पाहत बसू नको. मला एक मीटिंग पण आहे. एरवी सोमवारी होती ही मीटिंग, पण मी सोमवारी नाही आहे म्हटल्यावर साहेब म्हणाले की महत्त्वाचे कस्टमर आहेत, त्यांना टाळता येणार नाही आहे. आपण आजच मीटिंग घेऊन टाकूया, म्हणजे सगळ्यांच्या सोयीचे होईल. रात्री ट्रेन निघाले की नंतर बोलूया आपण. आणि हो, आता कसलाही विचार करू नको. अनिता आणि सोनिया बरोबर शनिवार रविवार मस्त एन्जॉय कर. हे ऐकल्यावर नेहाने हेमूला बेस्ट लक म्हणले आणि ती घराकडे निघाली. रोजच्याप्रमाणे रात्रीची जेवणे आटोपली आणि तिघींच्या गप्पा सुरू झाल्या. बोलण्याचा विषय तोच. गावाकडे गेल्यावर हेमू काय आणि कसे सगळी परिस्थिती हाताळणार आहे. कारण इथे बसून बोलणे, अंदाज करणे वेगळे आणि तिथे ऐनवेळी नेमकी सिच्युएशन जर तणावग्रस्त होऊन बसली तर कसे. एकूणच हेमूची मोठी परीक्षा असणार आहे रविवारी. आपल्याला वाटते त्याच्या आईबाबा त्याच्या सांगण्यावरून न पाहिलेल्या नेहाला हो म्हणतील, पण तेच जर बघू, ठरवू, विचार करू असे म्हणू लागले तर. हेमूच्या मामाला तर अगदी हेच उत्तर अपेक्षित असणार. ते बरोबर याचा फायदा घेत त्यांनी ठरवलेल्या मुलीसाठी जर हेमूच्या आईबाबांचा अनुकूल प्रतिसाद मिळवला तर. हेमूला तर ती मुलगी पाहावी लागणार आणि हेमूची मामी या मुलीसाठी फार आग्रही आहे हे तर हेमूच्या मामाने स्पष्ट सांगून टाकले आहे. हे सगळे विचार झाल्यावर सोनिया आणि अनिता वैतागून गेल्या आणि म्हणाल्या, बघ नेहा, तू सुरुवातीला हेमूकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम. त्या दिवशी तुला खिजवण्यासाठी, चिडवण्यासाठी म्हणून हेमूने मामाला फोनवर मारे थाटात सांगून टाकले, तुम्ही पसंत करा माझ्यासाठी मुलगी, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. अनिता म्हणाली, हेमूने अक्कल कुठे घाण टाकली होती कुणास ठाऊक त्या दिवशी. आता घ्या, स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय. बोंबलून पण काही उपयोग नाही. आता काय काय होईल, काय होणार रविवारी हे त्या देवालाच माहिती. दोघींचे असे निराश होऊन बोलणे ऐकणे नेहाला सहन करणे शक्य नव्हते. ती दोघींना हात जोडीत म्हणाली, प्लीज प्लीज असे काही म्हणू नका. होपफुल राहूया ना आपण. तुम्हीच मला असे घाबरून टाकू लागलात तर मी कसे सावरू स्वतःला. तिची ही अवस्था पाहून दोघींना तिची दया आली. तिला धीर देत त्या म्हणाल्या, सॉरी बेबी, आता नाही बोलणार, ओके, सावर स्वतःला. मग असाच इकडच्या तिकडच्या गप्पा करून मन जाग्यावर आले. त्या दोघी झोपी गेल्या. नेहा एकटीच जागी होती, हेमूच्या फोनची वाट पाहत.
गावाकडे निघालेल्या हेमूला संकटातून सोडव रे देवा. नेहा डोळे मिटून प्रार्थना करू लागली. बाकी पुढील भागात. भाग 37 लवकरच घेऊन येते. धन्यवाद.